नमस्कार. इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्सपर्ट या चॅनलवर तुम्ही तुमचं स्वागत करत आहे. अर्थातच मी भागवत जाधव. इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणलं की ग्लॅमर वाटतं, परंतु हा म्हणावा इतका सोपा आणि म्हणावा इतका अवघड हा व्यवसाय नाही आहे. एक गोष्ट निश्चित आहे, ह्या व्यवसायामध्ये अनेक गोष्टींची माहिती आपल्याला लागते. मग इतिहास, भूगोल, त्याचप्रमाणे तिथल्या अनेक नॉर्म्स असतात त्याची, आणि जगभरातील अनेक गोष्टी, कोणत्या देशातले काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी अवघड आहेत, ह्या गोष्टीचं नॉलेज घेतल्यानंतरच हा व्यवसाय सुकर आणि वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येतो. अनेकदा खास करून जे लोक जॉबला असतात आणि 2-3 तास ह्या व्यवसायासाठी देतात आणि हा व्यवसाय सुरू करतात. आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या व्यवसायाबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला देणार आहोत. बेसिक कोर्स सारखा हा कोर्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर जेणेकरून जी माहिती तुम्हाला हवी आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न आहे. परंतु माझी एक सवय आहे, मी 10 पावलं चालल्यानंतर 1 पाऊल पुढून चालायला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे प्रत्येक गोष्ट जसं आपण चमच्यातून जसं पाणी देतो तसं नाहीये. काही गोष्ट स्वतः पण शोधल्या पाहिजे. आणि एक आणखीन त्यातली वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी ज्या ज्या लोकांबरोबर लीड जनरेशनचं काम केलं आहे, ज्या ज्या लोकांना त्याच्यातून फायदा झालाय, त्याही लोकांच्या नंतर आपण व्हिडिओ टाकणार आहोत. परंतु ह्या व्यवसायाची सुरुवात कशी केली पाहिजे, त्या व्यवसायातील कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या पहिल्यांदा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज इंट्रोडक्शन लेक्चर आहे, त्याच्यात मी एक गोष्ट सांगतो की इम्पोर्ट एक्सपोर्ट जे बेसिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे टॉपिक करणार आहोत इंटरनॅशनल ट्रेड बेसिक्स, एक्सपोर्ट इम्पोर्ट डॉक्युमेंटेशन अँड प्रोसिजर, फॉरेन ट्रेड पॉलिसी, कस्टम्स लॉ अँड रेग्युलेशन, इंटरनॅशनल सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक, आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल मार्केटिंग, ह्या स्टार्टिंगच्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. परंतु स्टार्टिंगला तुम्हाला काही गोष्टी सांगतो की ज्या वेबसाईट तुम्ही स्वतः बघितल्या पाहिजे आणि त्याच्यानंतरच ह्या लेक्चरला तुम्ही खऱ्या अर्थाने बसू शकता. एक म्हणजे DGFT ही जी वेबसाईट आहे ही पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या. त्या वेबसाईटवरती ज्या नॉर्म्स असतात, जे काही आपण भारत देशाचे जे नॉर्म्स असतात चेंज होतात, ते सगळे नॉर्म्स, चेंज होणारे नॉर्म्स ह्या DGFT ह्या येतात. त्याच्यानंतर फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स आहे, त्याचा उपयोग असा असतो की जगभरात जिथं जिथं एक इव्हेंट भरले जातात की जगभरातले इम्पोर्ट एक्सपोर्टर जे ज्या ज्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणच्या ज्या माहिती असतात, त्या ठिकाणचे जे जाण्यासाठीचा खर्च असतो, ह्या सगळ्या गोष्टी फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स करतात. तिथं बऱ्यापैकी लीड जनरेशन होत असतं. त्याच्यानंतर बेस्ट गव्हर्नमेंट वेबसाईट कोणत्या आहेत त्या तुम्ही एकदा शोधल्या पाहिजे. मग फॉरेन एक्सचेंज रेट असतात, त्याच्यासाठी कोणती आहे, निर्यात जी वेबसाईट आहे त्याच्यात काय बघायला मिळतं. त्याच्यानंतर इंडियन ट्रेड पोर्टल आहे, त्याच्यावर काय बघायला मिळतं. आणि कॉमर्स GOV.com वेबसाईट आहे, त्याच्यावरती काय बघायला भेटतं. ह्या सगळ्या वेबसाईट तुम्ही स्वतः बघा. माझ्या लेक्चरला बसताना निश्चितपणे वही आणि पेन घेऊन तुम्हाला बसावं लागेल. त्याचं कारण असं आहे की मी फारसं व्हिडिओ एडिटिंग आणि ह्या भागात पडत नाही. मी सरळ माहिती देत चालतो. त्याचं कारण एक आहे की मी 10 पावलं चालतो, 1 पाऊल तुम्ही चाला, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे मी तुम्हाला सांगत असताना इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात. ॲग्रिकल्चरचं आहे, मेकॅनिकलचं आहे, त्याच्यानंतर फार्मामधलं आहे, त्याच्यानंतर ज्या सर्व्हिसेस आहेत, खास करून अनेकांना हे गोष्ट माहीत नाही, पण IT सेक्टरचा सुद्धा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये फार मोठ्या प्रमाणातला शेअर आहे, सर्व्हिस सेक्टर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ज्या पद्धतीने वारली पेंटिंग असेल, पैठणी साड्या असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टीतला ज्या गोष्टींना GI टॅग मिळालेला आहे, त्या GI टॅग मिळालेल्या गोष्टींचा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने जगामध्ये मार्केटिंग असते, जगामध्ये त्याची मागणी असते. मागं एकदा कोल्हापूर चप्पलच्या बाबतीत ज्या पद्धतीने गोष्ट घडली होती, एका मोठ्या इव्हेंटमध्ये ती गोष्ट दुसरी आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याला विरोध केला, ही गोष्ट सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु ह्या प्रत्येक वेबसाईटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हँडीक्राफ्ट मटेरियल एक राहिलं तर आपण पहिल्यांदा बेसिक घेणार आहोत. ह्या बेसिक नंतर मग वेगवेगळ्या फील्डमध्ये जाणार आहोत आणि वेगवेगळ्या फील्डची माहिती देत जाणार आहोत. ॲग्रिकल्चरच्या बाबतीत मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की येणाऱ्या 6 महिने किंवा 1 वर्षानंतर ॲग्रिकल्चरचा आपला हा कोर्स आपण 3 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा
कदाचित कमीत कमी दिवसात, आणि तो कोर्सची फी अतिशय निग्लिजिबल राहणार आहे. म्हणजे त्या कोर्समध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा पैसा कमवायचा नाहीये. त्याचं कारण म्हणजे आपण ज्या स्टेटमध्ये आहोत, महाराष्ट्र स्टेटमध्ये दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहे, आणि त्या शेतकऱ्याच्या मुलांना जर आपण इम्पोर्ट एक्सपोर्टची माहिती देणार आहोत तर त्याच्याबद्दल फक्त आपण तिथला हॉल आणि जेवणाची जी सोय करतो याचेच आपण पैसे घेणार आहोत. वैयक्तिक फी कोणतीही घेणार नाही आहोत. आणि त्याच्याबरोबर जे जे लोक लागणार आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स एकटा शिकवणं वेगळं, आणि ज्यावेळेस 3 दिवसाचा आपण कंडक्ट करतो त्यावेळेस मग क्लिअरिंग एजंट लागतात, त्याच्यानंतर CA लागतात, चार्टर अकाउंटंट लागतात, त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर लागतं, आणि त्याच्यानंतर लीड जनरेशन जे मी स्वतः गेले अनेक दिवसांपासून करत आहे, वर्षांपासून करत आहे, ती एक गोष्ट. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगताना एक वेगळा माहोल असला पाहिजे, आणि शेतकऱ्यांच्या मुलांना त्यातली इंटरेस्टिंग फॅक्ट कळायला पाहिजे की पेरिशेबल मालाला कशा पद्धतीने एक्सपोर्ट केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक वर्षभरानंतर किंवा 6 महिन्यानंतर जे कोर्स घेणार आहोत त्याची फी जी असणार आहे ती आमची नसणार आहे. ती फी जी असणार आहे ती फक्त जिथं आपण कंडक्ट करणार आहोत त्या 3 दिवसाच्या हॉलची फी आणि त्या जेवणाची फी एवढीच आपण घेणार आहोत. आज इंट्रोडक्शन लेक्चर आहे त्यामुळे फारसं मोठं करणार नाही, परंतु आपलं कोणतंही लेक्चर 10 ते 20 मिनिटाच्या आतमधले सगळे लेक्चर असणार आहे. फार लेंदी लेक्चर करणार नाही. त्याचं कारण म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्यवसाय समजून घेताना याच्यातल्या अनेक टर्म्स अशा असतात की ज्या तुम्हाला स्वतःला करताना सुद्धा 1-1, 1.5 तास सुद्धा लागतात. त्याचं कारण असं आहे की हे थेरॉटिकल नॉलेज आहे. ज्यावेळेस प्रॅक्टिकल नॉलेजला आपण उतरतो त्यावेळेस अनेक गोष्टी वेगवेगळ्या असतात. ह्या गोष्टी समजून घेताना मी ज्यावेळेस ज्या ज्या लोकांबरोबर काम करतो, ज्या ज्या लोकांना लीड जनरेशनमध्ये माझ्याकडून फायदा झालाय, ते लोक ज्यावेळेस तुमच्याशी बोलतील त्यावेळेस त्या गोष्टी आणखी क्लिअर होतील. तरी सुद्धा आपण ज्या पद्धतीने एक नवीन सुरुवात करत आहोत इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्सपर्ट ह्या चॅनलच्या माध्यमातून, जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनलचा उपयोग घ्यावा. सगळी नॉलेज आहे ते फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं निश्चितपणे याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा हीच इच्छा. तुर्तास धन्यवाद.